झी 24 तास एक पाऊल पुढे। भास्कर जाधव यांच्या मुलांच्या राजेशाही लग्नाबाबत आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे। कोयना धरणाचे कंत्राटदार असलेल्या शाह कन्स्ट्रक्शन कंपनीने जाधव यांच्या घरच्या लग्नाचा आर्थिक भार उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। तसंच आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। रमेश कदम यांनी झी 24 तासशी बोलताना जाधव यांच्यावर कोणते आरोप केले ते आपण पाहूयात। मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे शाह कन्स्ट्रक्शनचा त्या जेवणाशी काही संबंध नाही। ते आले होते ते सगळे शालिमार हॉटेल पासून ते सगळे मुंबईचे कॅटरर्स आले होते आणि मुंबईच्या कॅटरर्सनी हे जेवण केलेलं आहे। काय आता जी चूक झाली ती चूक लपवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचा ही गोष्ट काही बरोबर नाही। राष्ट्रीय नेत्यांनी आदेश दिलेले याच्या पूर्वी या लग्नाच्या पूर्वी आदेश दिलेले आहेत की बाबा दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यामुळं जेवढी काटकसर करता येईल तेवढी काटकसर करून दुष्काळग्रस्त परिस्थितीला मदत केली पाहिजे। कुठचेही मोठे सर्व कार्यक्रम तुम्ही हे करू नका, त्याच्यामध्ये उधळपट्टी करू नका अशा पद्धतीचे निर्देश होते। आता त्या निर्देशाला अर्थापासून जर एखादा नेता करत असेल तर त्याची तीव्र प्रतिक्रिया संपूर्ण जिल्ह्यामध्ये ह्या राष्ट्रवादी पक्षामध्ये उमटलेली आहे। उत्स्फूर्तपणे लोक आले होते, उत्स्फूर्तपणे लोक नव्हे जवळजवळ 200-250 बसेस लोकांना आणण्यासाठी त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या। साहित्य संमेलनाच्या कामाचा काही संबंध नाही। राजन कोकाटे साधा मंडप घालायचा झाला तरी तो पैसे घेतल्याशिवाय मंडप घालत नाही काय। आणि अजूनपर्यंत त्यांनी जी शहरामध्ये जी कामं केलेली आहेत काय तो 10 लाखाचा जो मंडप अजूनपर्यंत घेतला त्याच्या 5 पट हा मंडप मोठा होता। म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी कोटी सव्वा कोटीच्या आसपास हे सगळं डेकोरेशन असणार। त्यामुळे उगाच काय लपवण्याचा प्रयत्न करू नये आणि पक्षाची प्रतिमा जर स्वच्छ राहायला पाहिजे असेल तर मला पवार साहेबांना विनंती आहे किंवा त्याची ह्या गोष्टीची संपूर्ण चौकशी आपण पारदर्शकपणे त्या ठिकाणी करायला लावावी। म्हणजे त्याचा मेसेज लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये फार चांगला जाईल। तर रमेश कदम यांच्या या आरोपाला जाधव यांनी उत्तर दिले। आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी जाधव यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूयात। मुलाच्या शाही लग्न सोहळ्यामुळे सध्या चर्चेत असलेले भास्करराव जाधव आज आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा लग्न सोहळा झाला आणि त्याबद्दल त्यांना काय वाटतंय। भास्कर जाधव साहेब, मला सांगा की तुमच्या मुलाचा लग्न सोहळा झाला, शाही थाटात झाला, त्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया येत आहेत। काय तुम्हाला खंत वाटते का एवढा शाही सोहळ्यावर, एवढा लग्न सोहळ्यावर खर्च करण्याची गरज होती का? मुळामध्ये हा जो सगळा लग्न सोहळ्यावर झालेला खर्च आणि त्याची जी चर्चा आहे ही चर्चा पूर्णपणे निराधार आणि अर्धसत्यावर आधारित आहे। अशा प्रकारचा कुठलाही मोठा खर्च डामडोल हा जाणीवपूर्वक झालेला नाही। आता महाराष्ट्र अर्धा दुष्काळामध्ये आहे, त्यानंतर हे माझ्याकडून अजाणतेपणे अनभावितपणे घडलेली ही गोष्ट आहे। परंतु पवार साहेबांनी त्या संदर्भामध्ये त्यांच्या एकंदरीत तत्वप्रणालीप्रमाणे किंवा त्यांची जी स्वतःची काही जीवनशैली आहे किंवा त्यांनी जो काही आदर्श घालून दिलेला आहे तो त्यांनी त्या संदर्भामध्ये जे आमच्या अधिकारवाणीनं कान धरलेले आहेत त्याची मला जाणीव झालेली आहे आणि म्हणून मी त्यांचीही माफी मागितलेली आहे, संपूर्ण महाराष्ट्राची पण माफी मागितलेली आहे। हा खर्च ठेकेदाराकडून करून घेण्यात आलेला होता का? असं आहे की मुळामध्ये मला आज तरी अशी कोणाकडून खर्च करून घेण्याची गरज काय आहे असं मला तरी वाटत नाही। आम्ही 3 फॅमिलीनी म्हणून हे लग्न केलेलं आहे हे मात्र त्या ठिकाणी हेतू पुरस्कार डावललं जातं। रमेश कदम यांनी पण म्हटलंय की ह्या एकूणच याची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली आहे। हे रमेश कदम माझ्या बाबतीत काय बोलले हे मला माहित नाही, परंतु रमेश कदमांकडून काही वेगळी अपेक्षा मी ठेवू इच्छित नाही। शहा नावाचे इरिगेशनचे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांनी माझ्या लग्नाचा खर्च केला। खरं तर इरिगेशन डिपार्टमेंट आणि माझा संबंधच काय? इरिगेशन डिपार्टमेंट माझ्याकडे तर नाहीच आहे आणि म्हणून इरिगेशन डिपार्टमेंटचा कॉन्ट्रॅक्टर माझा खर्च करण्याचं कारण काय? आणि म्हणून इरिगेशन डिपार्टमेंटच्या कॉन्ट्रॅक्टरनी जर माझा कोणी खर्च केला असेल, इरिगेशनचा माझा काही संबंध असेल तर मी मगाशीच सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो की अशा पद्धतीनं खोट्या आरोपांना शेवटपर्यंत मी संघर्ष करत राहीन, लढत राहीन। परंतु जर का अशा पद्धतीनं कोणतीही गोष्ट चुकीची झाली असेल तर मी राजकीय जीवनातून निवृत्त होईल। तर हे होते भास्करराव जाधव। त्यांनी म्हटलंय की जर अशा प्रकारचा आरोप सिद्ध झाला तर आपण राजकीय जीवनातून निवृत्ती स्वीकारू। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक वाघमारेसह विकास गावकर, सिंधुदुर्ग। झी 24 तास एक पाऊल पुढे।